शरीरात चिवटपणे ठाण मांडून बसलेली पांढरी चरबी कमी कशी करायची, तिचं चांगल्या ब्राऊन चरबीमध्ये रूपांतर कसं करायचं। नमस्कार, मी डॉक्टर प्रिया दंडगे। आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या चरबीच्या पेशी आहेत, एक ब्राऊन रंगाची आणि दुसरी व्हाईट रंगाची। लहानपणी आपल्या शरीरात ब्राऊन रंगाची चरबी असते, मोठं होईल तसं तसं ही व्हाईट रंगाची होते। ब्राऊन रंगाची जी पेशी आहे चरबीची, ती थर्मो रेग्युलेशन करते, म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करते, म्हणजेच काय कॅलरीज जाळते। आणि व्हाईट चरबी आहे त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड, जे एक कोलेस्ट्रॉलचा हट्टी प्रकार आहे, ती स्टोअर करून तशीच राहते। आपलं पोट, आपल्या मांड्या, आपले हिप्स याच्यावर ही व्हाईट रंगाची चरबी असते। मग हिचं रूपांतर ब्राऊन किंवा क्रिमिश रंगाच्या चांगल्या चरबीच्या पेशीमध्ये कसं करायचं, कोण करणार आहे? हे एक हार्मोन, आयरिजिन नावाचं हार्मोन आहे ते। आणि ते काय करतं, ही हट्टी चरबीची ज्या पेशी आहेत, ज्या अशा फुगल्या आहेत, ज्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइडचा साठा आहे, त्याचं ब्राऊन पेशीमध्ये रूपांतर करते, बेज पेशीमध्ये रूपांतर करते। आणि हे आयरिजिन आपल्या स्केलेटल मसल्स म्हणजे आपल्या हाडावरच्या स्नायूमधून रिलीज होतं। आणखी ही कशा कशातून मिळतं, आपण एक्सरसाइज केला जास्त आयरिजिन मिळणार, जास्त चरबी जाणार। आपण सूर्यप्रकाशात गेलो, जास्त आयरिजिन रिलीज होणार, जास्त चरबी जाणार। ग्रीन टी प्या, कॉफी प्या बिन साखरेची, किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे जवस आणि फिश ऑइलमध्ये आहेत ते घ्या। प्रोटीन भरपूर खा, जसं की डाळी खा, उसळी खा, अंडी खा, मासे, चिकन खा, आणि त्याच्यामुळे आयरिजिन जास्त रिलीज होतं, त्यामुळे चांगली चरबी जी कॅलरीज जाळते ती तयार होते। सो जास्तीत जास्त आयरिजिन मिळवण्याचा प्रयत्न करा आणि हेल्दी राहा। या आणि अशा टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।